कणाकणात वीरांचे बलिदान आहे. त्या तिरंग्याच्या सावलीत भारताचा अभिमान आहे. त्या तिरंग्याच्या सावलीत भारताचा अभिमान आहे. त्यांच्या त्यागामुळे मिळाला भारताला एक सुंदर श्वास. त्यांच्या त्यागामुळे मिळाला भारताला एक सुंदर श्वास. त्या भारत मातेच्या चरणी आज माझा शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. तिरंगा हा फक्त कापड नाही, तो कोट्यवधी सैनिकांचा शान आहे. तिरंगा हा फक्त कापड नाही, तो कोट्यवधी सैनिकांचा शान आहे. भारत हा फक्त देश नाही, तो माझा हृदयाचा प्राण आहे, तो माझा हृदयाचा प्राण आहे. आदरणीय व्यासपीठावरील मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणी, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुमच्या समोर केवळ भाषण करण्यासाठी उभी नाही, तर भारत मातेची कहाणी सांगण्यासाठी उभी आहे. तरी तुम्ही मन लावून शांत चित्ताने ऐकावी हीच माझी अपेक्षा व्यक्त करते. ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, म्हणून आजचा दिवस केवळ ध्वजारोहणाचा दिवस नाही, तर आजचा दिवस आहे त्या बलिदानाला नमन करण्याचा, स्वातंत्र्याची किंमत समजून घेण्याचा आणि नव भारत घडवण्याचा आणि संकल्प करण्याचा. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 हे फक्त 4 शब्द उच्चारले की आपल्या डोळ्यासमोर एकच इतिहास उभा राहतो. तो म्हणजे शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर भारताने स्वातंत्र्याची नवीन पहाट पाहिली. कित्येकांनी तुरुंगवास सहन केला, कित्येकांनी संघर्ष केला आणि असंख्य ज्ञान अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. महात्मा गांधीजी सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी हाक बुलंद करून दिली. अशा असंख्य वीरांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आज आपण शाळेत जातो, आपल्याला शिक्षण घेण्याची संधी मिळते, आपण आपल्या आवडीचे क्षेत्र निवडू शकतो, आपण आपले मन मोकळे करून बोलू शकतो. पण एक प्रश्न सर्वांनी आपल्या मनाला विचारायला हवा, ज्यांनी आपल्यासाठी स्वातंत्र्य मिळवून दिले, ज्यांनी आपल्यासाठी स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या स्वप्नातला आपण भारत घडवत आहोत का? त्या स्वप्नातला आपण भारत घडवत आहोत का? असा प्रश्न फक्त मोठ्याने स्वतःला विचारायला हवा नाही, तर असा प्रश्न विद्यार्थ्यांनी घेऊन स्वतःला विचारायला हवा. कारण आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा नागरिक आहे. आज आपल्या हातात पुस्तक आहे, तर उद्या आपल्या हातात देशाची जबाबदारी असेल. लक्षात ठेवा, देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणे नाही, तर देशभक्ती म्हणजे रस्त्यावर कचरा दिसला तरी कचरा उचलणे, झाडे तोडण्याऐवजी झाडे लावणे, पाण्याची सांडपाणी करण्यापेक्षा पाण्याची बचत करणे व शाळेत मन लावून अभ्यास करणे, आई वडिलांचा, गुरुजनांचा आदर ठेवणे आणि गरजू व्यक्तीला मदत करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जात, धर्म, प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन प्रत्येक भारतीयाला भाऊ बहीण मानणे. प्रत्येक भारतीयाला भाऊ बहीण मानणे, प्रत्येक भारतीयाला भाऊ बहीण मानणे. भारताची ओळख काय आहे? भारताची ओळख हिमालय नाही, तर भारताची ओळख आहे विविधतेत एकता. आपण वेगवेगळ्या भाषा आहोत, आपल्या वेगवेगळ्या भाषा आहेत, आपल्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, आपल्या वेगवेगळ्या संस्कृती आहोत. पण आकाशात जेव्हा तिरंगा फडकवतो ना, तेव्हा सगळ्यांची ओळख एकच असते, तो म्हणजे भारतीय असते. रे मित्रांनो, तो म्हणजे भारतीय असतो. मित्रांनो, आपल्या तिरंग्यातही एक सुंदर संदेश दगडलेला आहे. पहिला आहे केशरी. केशरी रंग आपल्याला सत्य आणि शौर्य आणि त्यागाची आठवण करून देतो. दुसरा आहे पांढरा. पांढरा रंग आपल्याला सत्य आणि शांततेची आठवण करून देतो. आणि तिसरा आहे हिरवा. हिरवा रंग आपल्याला समृद्धी आणि त्यागाची प्रेरणा देतो. आणि मधोमध असलेला अशोक चक्र म्हणतो, थांबू नका, चालत राहा, थांबू नका, चालत राहा आणि प्रगती करतच राहा. आज भारत विज्ञानात पुढे आहे, तंत्रज्ञानात पुढे आहे, क्रीडा क्षेत्रात पुढे आहे आणि अंतर संशोधनात पुढे आहे. पण इतकं असून सुद्धा भारताची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तक असेल, प्रत्येक मुलीला सुरक्षितपणे शिक्षण घेण्याची संधी मिळत असेल आणि प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर समाधानी असेल आणि प्रत्येक भारतीयांच्यावर देशावर प्रेम असेल. असा भारत घडवणे केवळ सरकारचे तिरंगा स्वातंत्र्य दिन साजरी करताना आपण केवळ भूतकाळाकडे पाहू नये, तर भविष्याकडे पाहिले पाहिजे. कारण आपल्याला असा देश मिळाला आहे म्हणून आपण भूतकाळाकडे पाहू नये, बल्कि भविष्याकडे पाहिले पाहिजे. अशा ठिकाणी पाहिले पाहिजे जिथे प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तक असेल आणि प्रत्येक मुलीला सुरक्षितपणे शिक्षण घेण्याची संधी मिळत असेल आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानी असेल, जिथे माणुसकी मोठी असेल. असा भारत घडवणे केवळ सरकारचेच काम नव्हे, तर हे भारत घडवण्याची जबाबदारी आपली आहे. मित्रांनो, आपली आहे. कारण हा भारत घडवण्याची जबाबदारी आपलीही आहे. शेवटी एवढेच म्हणेन की सीमेवर उभा असणारा जवान म्हणतो भारत माझा महान, सीमेवर उभा असणारा जवान म्हणतो भारत माझा महान, शेतात राबणारा शेतकरी म्हणतो भारत माझा महान आणि उद्याची ज्योत घेऊन उभा असणारा विद्यार्थी म्हणतो भारत माझा महान आणि तिरंगा पाहताच प्रत्येक भारतीय म्हणतो हा देश माझा, ही माती माझी, हा देश माझा, ही माती माझी, अभिमान माझा, हा तिरंगा माझा, अभिमान माझा, हा तिरंगा माझा. जन्मोजन्मी मिळावा हाच भारत, जन्मोजन्मी मिळावा हाच भारत, देवाकडे माझी मागणी आहे महान, माझी मागणी आहे महान. वीरांनी दिलेल्या स्वातंत्र्याची आपण सदैव ठेवू शान, वीरांनी दिलेल्या स्वातंत्र्याची आपण सदैव ठेवू शान. त्या
त्या भारताच्या मातीसाठी आपण करू आपल्या त्या. तिरंगा उंच राहो, भारत सदैव महान राहो. तिरंगा उंच राहो,